गुड इव्हनिंग स्टुडंट. देव एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण संगणकामधील घटक पाहणार आहोत. मॉनिटर. मॉनिटर म्हणजे काय तर कीबोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणाऱ्या पडद्यावर काय करत असतो आपण उमटवले जाते त्याला मॉनिटर असं म्हटलं जातं. बघा, मॉनिटर म्हणजे व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. मॉनिटर म्हणजे काय? व्हिज्युअल डिस्प्ले युनिट्स असे म्हटले जातात किंवा DVDU असेही म्हणतात. मॉनिटर संगणकाचे आउटपुट डिव्हाइस आहे. मॉनिटर हे काय आहे? संगणकाचं आउटपुट डिव्हाइस आहे. कीबोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणाऱ्या पडद्यावर उमटते त्याला आपण काय म्हणत असतो? मॉनिटर असे म्हणतो. मग मॉनिटर लक्षात आलं तुमच्या? मॉनिटरला व्हिज्युअल डिस्प्ले युनिट असं म्हणलं जातं आणि DVDU असेही त्याला म्हटलं जातं. मग मॉनिटर संगणकाचे काय आहे? आउटपुट डिव्हाइस म्हणून ओळखलं जातं. संगणकावर कीबोर्डच्या मदतीने आपण जी माहिती दिली तर ती स्क्रीनवर दिसत असते. बघा, यानंतर संगणकाचे आउटपुट डिव्हाइस असं म्हणतात त्याला. आता मॉनिटरचा आकार बघितला तर मॉनिटर आकाराने मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजे काय होतं स्क्रीनच्या किंवा कर्णाच्या लांबीमध्ये केलं जातं आणि सामान्यतः बाजारामध्ये 15, 17, 19, 21 अशा स्वरूपाच्या मॉनिटर उपलब्ध इंचीचे मॉनिटर उपलब्ध आहेत. मग फ्लॅट स्क्रीनचे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात बघा विकले जातात. जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत काय असते? जास्त असते. जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते. आता मॉनिटरचे प्रकार पाहूया. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झालेले आहेत. मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबतीमध्ये टेलिव्हिजन सारखेच असतात. मॉनिटर हे कॅथोड रे ट्यूब पासून बनवले आहेत. मॉनिटर कशापासून बनवलेले आहेत तर कॅथोड रे ट्यूब पासून हे मॉनिटर बनवलेले आहेत आणि CRT म्हणून त्यांना CRT कॅथोड रे ट्यूब असं म्हणतात. CRT कॅथोड रे ट्यूब असं म्हटले जाते. म्हणजे बघा, मॉनिटरच्या प्रकारामधला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झालेले आहेत. लक्षात येते तुमच्या? विविध प्रकारचे काय झालेले आहेत? मॉनिटर उपलब्ध झालेले आहेत. मॉनिटर आकाराच्या आणि तंत्रांच्या बाबतीमध्ये टेलिव्हिजन सारखेच असतात. काय असतात? टेलिव्हिजन सारखेच. कोणत्या? मॉनिटर आकाराच्या आणि तंत्रांच्या बाबतीमध्ये. मॉनिटर हे कॅथोड रे ट्यूब पासून बनले आहेत. मॉनिटर काय बनलेले आहेत? कॅथोड रे ट्यूब पासून बनलेले आहेत. म्हणून त्याला काय म्हटलं जातं? CRT म्हटलं जातं. कॅथोड रे ट्यूब असेही म्हणतात. त्याला CRT असं म्हटलं जातं. लक्षात येते? हे मॉनिटरच्या प्रकारापैकी एक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रगतीमुळे विविध प्रकारचे आपल्याला काय झालेले आहे या बाजारामध्ये मॉनिटर उपलब्ध झालेले आहे. संगणकामुळे म्हणजे जास्तीत जास्त जलद गतीने काम कसे करता येईल त्याच्यासाठी आपण मॉनिटरचा उपयोग याच्यामध्ये तर होतोच. आता CRTचा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची निर्मिती सुरू झाली. या मॉनिटरला फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किंवा LCD म्हणजेच काय तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हटलं जातं. असे मॉनिटर आकाराने लहान आणि कमी जागा व्यापणारे असतात. असे मॉनिटर काय आहेत? आकाराने लहान आणि कमी जागा व्यापणारे असतात. परंतु काय होतं की हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा जास्त किमतीमध्ये मिळतात. नॉर्मल मॉनिटर पेक्षा काय होतं? जास्त किमतीमध्ये मिळतात. लॅपटॉप, पामटॉप, नोटबुक मध्ये अशा स्वरूपाचे फ्लॅट स्क्रीनचा वापर करतात. म्हणजे CRTचा जो आकार आहे तो मोठा असल्याने छोट्या आणि सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची काय केलेली आहे?
निर्मिती सुरू झालेली आहे। या मॉनिटरला फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असेही म्हणतात किंवा LCD म्हणजेच लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असेही म्हटलं जातं। असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा असणारे व्यापणारे असतात, परंतु हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा काय असतात, किमतीमध्ये मिळतात। लक्षात येते तुमच्या लॅपटॉप, कॉम्पटॉप, नोटबुक मध्ये अशा स्वरूपाचे फ्लॅट स्क्रीनचा वापर करतात। म्हणजे कमी जागा, मॉनिटर आकाराने लहान आणि कमी जागा वापरणारे असतात, परंतु हे काय असतात, नॉर्मल मॉनिटर पेक्षा जास्त किमतीमध्ये मिळतात। त्याला LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असे म्हणतात बघा, फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किंवा LCD म्हणजेच काय, तर लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असं म्हटलं जातं। आकाराने मोठा असेल, छोट्या आणि सुटसुटीत आकाराच्या मॉनिटरची निर्मिती सुरू झालेली होती। या मॉनिटरला फ्लॅट स्क्रीन मॉनिटर असं म्हटलं जातं किंवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले असे म्हटले जातात। असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा व्यापणारे असतात, परंतु हे नॉर्मल मॉनिटर पेक्षा जास्त किमतीमध्ये मिळतात। लॅपटॉप, कॉम्पटॉप, नोटबुक अशा स्वरूपाचे फ्लॅट स्क्रीनचा काय करतात, हे वापर करतात। पुढे बघूयात आपण। पहिले मॉनिटर हे एकरंगी असायचे। पहिले मॉनिटर हे काय असायचे, एकरंगी असायचे। त्याला मोनोक्रोम म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असे म्हणतात। मोनोक्रोम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असं म्हटलं जातं। लक्षात घ्या, म्हणजे पहिले मॉनिटर कसे असायचे, एकरंगी असायचे, त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असं म्हटलं जायचं। काय म्हणायचं याला, ब्लॅक अँड व्हाईट, काय म्हटलं जातं, ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असं म्हटलं जायचं। परंतु सध्या रंगीत म्हणजे कलर मॉनिटर वापरले जातात। आता काय वापरले जातात, कलर म्हणजे रंगीत मॉनिटर वापरले जातात। आधीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे एकाच रंगातले एकरंगी असलेलेच मॉनिटर वापरले जायचे, त्याला मोनोक्रोम म्हणजेच ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर असे म्हणायचे। आता रंगीत मॉनिटर वापरू शकतो, म्हणजे कलर मॉनिटर मध्येही वापरले जातात। आता ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर मध्ये ब्लॅक अँड व्हाईट, केशरी, हिरवा, काळा, करडा रंग वापरला जातो, आणि तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल, हिरवा, निळ्या रंगाचा वापर केला जातो। म्हणजे बघा, ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर मध्ये ब्लॅक, व्हाईट, केशरी, हिरवा किंवा करडा असा रंग वापरला जातो, परंतु तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल, हिरवा, निळ्या रंगाचा वापर केला जातो। आता मॉनिटर रेझोल्यूशन म्हणजे काय, तर मॉनिटरवर दिसण्याचे चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोल्यूशनवर अवलंबून असतो। मॉनिटरवर आपण जी अक्षरे, अंक, चित्र पाहतो, म्हणजे बघा मॉनिटरवर जे आपण अक्षरे पाहतो, चित्र पाहतो, अंक पाहतो, ते लहान ठिपक्याने बनलेले असतात। ते कशाने बनलेले असतात, लहान लहान ठिपक्याने बनलेले असतात। या ठिपक्यांना पिक्सेल असं म्हणतात। त्या ठिपक्यांना काय म्हटलं जातं, पिक्सेल असं म्हटलं जातं। मॉनिटरवर उभ्या आणि आडव्या ओळीत मांडलेले असतात। बघा, मॉनिटरवर कशा ओळीत मांडलेले असतात, उभ्या आणि आडव्या ओळीत मांडलेले असतात। लक्षात येते, मॉनिटरवर दिसणाऱ्या चित्रांचा जो दर्जा आहे तो मॉनिटरच्या रेझोल्यूशनवर अवलंबून असतो। मॉनिटरच्या कशावर अवलंबून असतो, रेझोल्यूशनवर अवलंबून असतो। मॉनिटरवर आपण जे अक्षर लिहितो, अंक लिहितो, चित्र पाहतो, या म्हणजे ते लहान टिपक्यांनी बनलेले असतात, आणि या टिपक्यांना पिक्सेल असं म्हणतात। या टिपक्यांना काय म्हणतात, पिक्सेल असं म्हणतात। मॉनिटरवर उभ्या आणि आडव्या ओळीत हे मांडलेले असतात। दर एकक क्षेत्रफळात जेवढे जास्त पिक्सेल, म्हणजे दर एकक क्षेत्रफळात जेवढे जास्त पिक्सेल तेवढे चित्र अधिक क्लिअर मॉनिटरवर दिसते। एवढं काय दिसतं, क्लिअर मॉनिटरवर दिसतं। मॉनिटरवर दिसणारे रंग हे बघा, जे मॉनिटरवर दिसणारे रंग आहेत, जे मॉनिटरवर दिसणारे रंग हे मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्डवर अवलंबून असते। कोणत्या, मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्डवर अवलंबून असते। सध्या
VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत. कोणते कार्ड उपलब्ध आहे? सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत. सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर. बघा पुढे, सुपर ऑडिओ व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर. सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर मध्ये 40 लाख रंग छटा पडद्यावर दिसतात. किती? 40 लाख रंग छटा काय होतात? पडद्यावर दिसतात. यामध्ये पिक्सेल जवळ असलेल्या म्हणजे 1024 ओळी प्रत्येक लाईन मध्ये बघा काय होतात? प्रत्येक लाईन मध्ये 1280 पिक्सल असतात आणि पिक्सेलची संख्या वाढली की आकारमान काय होतो? कमी होतो. जेव्हा पिक्सेलची संख्या वाढते त्यावेळेस आकारमान कमी होतो आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजे क्लिअर दिसते. काय दिसते? अधिक स्पष्ट म्हणजे क्लिअर दिसते. लक्षात येते? म्हणजेच कलर ग्राफिक्स कार्डवर याचा बोर्डवर लावलेल्या म्हणजे मदरबोर्डवर लावलेल्या कलर ग्राफिक्सवर कार्ड अवलंबून असतं आणि VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत. सुपर व्हिडिओ म्हणजे ग्राफिक्स अडॉप्टर आणि व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर. सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अडॉप्टर मध्ये 40 लाख रंग तर छटा पडद्यावर दिसतातच. यामध्ये पिक्सेल जवळ असल्याने काय होतं? 1024 ओळी आणि प्रत्येक लाईन मध्ये 1280 पिक्सल असतात. पिक्सेलची संख्या वाढली की आकारमान काय होतं? कमी होतो आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजे काय होतात? क्लिअर दिसतात. लक्षात येते तुमच्या? त्यानंतर पाहूयात आपण हल्लीच्या मॉनिटर मध्ये टीव्ही, टूनेट कार्ड रेडीमेड बसवले असतात. म्हणजे बघा जे मॉनिटर आहे त्याच्यात टीव्ही, टूनेट कार्ड असं रेडीमेड बसवलेले असतात. यामुळे काय होतं? केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पाहायला मिळते. काय होते? आपल्याला मॉनिटरवर काय मिळते? पाहायला मिळते. मॉनिटरवर खालच्या बाजूला काय असतात? बटन असतात. मॉनिटरवर खालच्या बाजूला बटन्स असतात आणि मॉनिटरवर खालच्या बाजूला बटन असतात. या बटनाने मॉनिटरच्या स्क्रीनवर म्हणजे बघा स्क्रीनवरचा आकार कमी जास्त करता येतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करता येतं? या बटनाने मॉनिटरच्या स्क्रीनवरचा आकार कमी जास्त करता येतो. लक्षात येते तुम्हाला? मॉनिटरवर खालच्या बाजूला काय असतात? बटन्स असतात आणि या बटनाने मॉनिटरचा स्क्रीनवरचा आकार कमी जास्त करता येतो. कॉन्ट्रास्ट असेल, ब्राईटनेस यामुळे वाढवता आणि कमी करता येतो. बघा कॉन्ट्रास्ट किंवा ब्राईटनेस यामुळे काय होत असतं? आपल्याला त्याचा जे आकार असेल कमी जास्त करता येतो, वाढवता आणि कमी करता येतो. लक्षात येते? शिवाय मॉनिटर बंद किंवा चालू करण्याचे बटन देखील इथेच असते. आपल्याला मॉनिटर बंद करायचं असेल, चालू करायचं असेल तर बटन कुठे असतं? मॉनिटरच्या स्क्रीनच्या खालच्या बाजूला बटन्स असतात, त्यामध्ये ते बटन असते. लक्षात येते तुम्हाला की मॉनिटर आपल्याला पाहायला मिळतो की म्हणजे टूनर कार्ड हे त्याच्यामध्ये रेडीमेड पाहायला मिळतं. त्याचबरोबर केबल डायरेक्ट आपणास काय करता येते? मॉनिटरवर पाहायला मिळते. मॉनिटरवर खालच्या बाजूला बटन असतात. या बटनाने काय काय करू शकतो? मॉनिटरच्या स्क्रीनवरचा आकार जो आहे तो कमी जास्त करू शकतो. कॉन्ट्रास्ट असतील, ब्राईटनेस असेल यामुळे वाढवता आणि आपल्याला कमी करता येतो. शिवाय काय होतं? मॉनिटर बंद किंवा चालू करण्याचे बटन देखील इथंच असतं. लक्षात येते तुमच्या? त्यानंतर पाहूया प्रिंटर. आता मॉनिटरच्या स्क्रीनवर जी माहिती मिळते त्यास आउटपुट असं म्हटलं जातं. मॉनिटरच्या स्क्रीनवर जी माहिती मिळते तर त्याला काय म्हटलं जातं? आउटपुट असं म्हणतात. आणि हा आउटपुट संगणक बंद केला की दिसेनासा होतो. हा आउटपुट संगणक बंद केला की काय होतो? दिसेनासा होतो. स्क्रीनवर हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्कवर मिळणाऱ्या माहितीमध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो. म्हणून अशा माहितीला काय म्हणतात? सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. अशा माहितीला काय म्हणतात? सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. म्हणजे बघा आउटपुट संगणक बंद केला की काय होतो? दिसेनासा होतो. स्क्रीनवर, हार्ड डिस्कवर, फ्लॉपी डिस्कवर मिळणाऱ्या माहितीमुळे
मध्ये पाहिजे तेव्हा बदल करता येतो, म्हणून अशा माहितीला काय म्हणत असतात, सॉफ्ट कॉपी असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय की हा आउटपुट म्हणजे मॉनिटरची स्क्रीनवरची माहिती मिळते त्याला आउटपुट असं म्हणतात. हा आउटपुट संगणक बंद केला की काय होतं, दिसेनासा होतो स्क्रीनवर. हार्ड डिस्क असेल, फ्लॉपी डिस्क असेल, बरं मिळणाऱ्या माहितीमध्ये तेव्हा बदल करता येतो, म्हणून अशा माहितीला आपण काय म्हणत असतो, सॉफ्ट कॉपी असं म्हणतो. संगणकामधून अशी माहिती प्रिंटर म्हणजे बघा, संगणकामधून अशी माहिती प्रिंटर या प्रदान म्हणजे आउटपुट काय, आउटपुट डिव्हाइस मधून कागदावर छापता येते. कशावर छापता येते, आउटपुट डिव्हाइस मधून काय होत असते, कागदावर छापता येते. प्रिंटरने छापलेली माहिती काय होते, तशीच राहते. बघा, प्रिंटरने छापलेली माहिती तशीच राहते, म्हणून त्या माहितीला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय, प्रिंटरने छापलेली माहिती तशीच्या तशीच राहते, त्या माहितीला काय म्हटलं जातं, हार्ड कॉपी असं म्हणतात. काय म्हणतात, हार्ड कॉपी असं म्हणतात. प्रिंटर हे पोलाद बघा परिलाल किंवा USB केबलद्वारे CPU मध्ये मदरबोर्डला जोडले जातात. प्रिंटर हे परिलाल किंवा USB केबलद्वारे काय केले जातात, CPU मध्ये मदरबोर्डला काय केले जातात, जोडले जातात. प्रिंटरचे सध्या 3 भाग प्रचलित आहेत. प्रिंटरचे काय आहेत, 3 भाग प्रचलित आहेत. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिंबाच्या स्वरूपात छापली जातात. या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिंबाच्या स्वरूपात काय होतात, छापली जातात. गोल असतील, बारीक असतील, पिन्सची 1 किंवा 2 लाईनची बघा हेच असते. तर प्रत्येक पिन स्वतंत्र, प्रत्येक पिन काय असते, स्वतंत्र असते. काय असते, स्वतंत्रपणे शाईच्या रिबीनवर आघात करते. लक्षात येते, प्रत्येक पिन ही स्वतंत्रपणे शाईच्या पिनवर काय करते, आघात करते. यामुळे रिबिन्स वरील शाईचा ठपका कागदावर उमटतो. रिबिन्स वरील शाईचा ठपका काय होतो, कागदावर उमटतो. संगणकाच्या संदेशाप्रमाणे, लक्षात घ्या, संगणकाच्या संदेशाप्रमाणे पिन्स रिबिनवर जलद गतीने आघात करतात आणि त्यामुळे कागदावर टिंबाच्या स्वरूपात अक्षरे काय होतात, उमटतात. लक्षात घ्या, टिंबाच्या स्वरूपात काय होतात, मग त्यावेळेस अक्षरे उमटतात. लक्षात येते तुम्हाला, बघा हा महत्वाचा मुद्दा आहे. प्रिंटर मध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर पाहत आहोत आपण. तर अक्षरे अनेक टिंबाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक प्रिंटची 1 किंवा 2 लाईनची मालिका असते. प्रत्येक पिन स्वतंत्रपणे शाईच्या रिबीनवर आघात करते, त्यामुळे रिबीनवरच्या शाईचा काय होतं, ठपका कागदावर उमटतो. संगणकाच्या संदेशाप्रमाणे पिन्स रिबीनवर जलद गतीने काय होत असतात, आघात करतात. यामुळे कागदावर टिंबाच्या स्वरूपात काय होत असतात, अक्षरे उमटतात. त्याचबरोबर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर काय असतात, हे कमी खर्चाचे असतात, पण प्रिंटिंगच्या वेळी खूप मोठा आवाज करतात, प्रिंटिंग करतात. डॉट मॅट्रिक्स प्रिंटिंग हे काय असतात, लक्षात घ्या, कमी खर्चाचे असतात, पण प्रिंटिंगच्या वेळी काय होतात, खूप मोठा आवाज करतात आणि काय करतात, प्रिंटिंग करत असतात. लक्षात येते तुमच्या, कोणते प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हे काय असतात, कमी खर्चाचे. काय असतात, कमी खर्चाचे, आणि प्रिंटिंगच्या वेळी काय करत असतात, मोठा आवाज करतात, प्रिंटिंग करतात. बँकेच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रिंटर वापरले जातात. बघा, बँकेमध्ये अशा प्रकारचे प्रिंटर काय केले जातात, वापरले जातात. आता इंकजेट प्रिंटर म्हणजे हे प्रिंटर काय होतं, शाईच्या तुषार जलद गतीने फवाऱ्यासारखे, बघा फवाऱ्यासारखे उडतात. हे प्रिंटर काय होतात, शाईच्या तुषार जलद गतीने काय होतं, फवाऱ्यासारखे उडतात. इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्राच्या नॉझलने कागदावर उडवले जातात. या नोझलच्या मदतीने योग्य प्रमाणाच्या प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट तयार करता येते.
लक्षात घ्या, इंकजेट प्रिंटर. आता हे प्रिंटर काय होतं तर साईडच्या सूक्ष्म तुषार जलदगतीने काय होत असतात, फवाऱ्यासारखे उडतात, बरोबर. पण इंकच्या तुषार सूक्ष्म छिद्राच्या नॉइझल्सने कागदावर उडविले जातात. त्या नॉइझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात 4 प्राथमिक रंग मिसळून रंगीत प्रिंट तयार करता येते. बघा, रंगीत प्रिंट, इंकजेट प्रिंटर. रंगीत प्रिंट घेतो की नाही आपण, ही कशा पद्धतीचं असतं तर शाईच्या तुषार, तुषार म्हणजे बघा असे टिंब जे असतात म्हणजे तुषार उडले जातात, पाण्याचे जसे तुषार उडतो म्हणतो तर तसं फवारल्यागत ती फवारणी झाल्यागत जलद गतीने फवाऱ्यासारखं उडतात आणि इंकच्या जे सूक्ष्म छिद्रांच्या नॉइझल झाले कागदावर ते काय होतात उडविले जातात. आणि मग यामुळे काय होतं की या नॉइझल्सच्या मदतीने योग्य प्रमाणात आपले 4 प्राथमिक रंग आहेत की नाही ती मिसळून रंगीत प्रिंट काय करता येते, आपल्याला तयार करता येते. लक्षात येते तुम्हाला. यानंतर पाहूया लेझर प्रिंट. आता हे प्रिंटर काय होतं, छपाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. छपाईसाठी काय करतात, लेझर किरणांचा वापर करतात. संगणकाकडून येणाऱ्या माहितीनुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या कशावर पडतात, ड्रमवर पडली जाते. लक्षात घ्या, या माहितीनुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणाऱ्या कशावर, ड्रमवर पडली जाते. या लेझर किरणमुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात. या लेझर किरणमुळे काय होतं, ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात. ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी म्हणजे ड्रमच्या लगत असलेली काय असते, कोरडी शाईची जी भुकटी आहे टोनर म्हणतो, तर ड्रमवरील विद्युत प्रभारित कागदावर मजकुराच्या ओळी किंवा चित्राचे भाग काय असतात तयार होतात. लक्षात घ्या, या ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी म्हणजे टोनर काय असलेली, टोनर असतं, कोरडी शाईची भुकटी. ड्रमवरील विद्युत प्रभारित कागदावर मजकुराच्या ओळी असतील किंवा चित्राचे भाग असतील तर ते काय होत असतात, तयार होत असतात. अशा पद्धतीने बघा आपण या लेझर किरणांमुळे ड्रमवर स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार झाल्यानंतर ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाई म्हणजे जी भुकटी आहे टोनर, ड्रमवरील विद्युत प्रभारित कागदावर मजकुरांच्या ओळी किंवा चित्राचे भाग काय होत असतात आपल्याला तयार होत असतात हे लेझर प्रिंटरद्वारे. कशाद्वारे, लेझर प्रिंटरद्वारे. आता सध्या ऑल इन वन प्रिंटरला जास्त मागणी आहे. बघा, सध्या ऑल इन वन प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण यात सर्व प्रकारचे फंक्शन आहेत. यात काय आहेत, सर्व प्रकारचे फंक्शन आहेत. झेरॉक्स असेल, प्रिंटर असेल, फॅक्स असेल, अशा सर्व गोष्टी एका मिळतात. यामुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे. काय आहे, यामुळे अशा प्रिंटरला काय आहे, जास्त डिमांड आहे. ऑल इन वन प्रिंटरला काय आहे, जास्त मागणी आहे कारण यात सर्व प्रकारचे फंक्शन आहेत. झेरॉक्स असतील, प्रिंटर असतील, फॅक्स असतील, अशा सर्व गोष्टी एकाच मिळत असतात. सॉफ्टवेअरचे पुढील भाग पडतात. सॉफ्टवेअरचे पुढील भाग पडतात ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बघूयात आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून, बघा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय तर संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून रिझल्ट मिळू शकतो, बरोबर. असा सॉफ्टवेअर त्याला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. त्याला पॅकेज ही म्हणतात. उदाहरणार्थ वर्ड असेल, एक्सेल असेल, या लेटर फॉर्मॅटिंग असेल किंवा अजून खूप काही असं आपल्याला सॉफ्टवेअरवर करायला मिळतं. बघा, त्याच्यामुळे आपल्याला शक्य होतं एखादी डॉक्युमेंट असेल, आपल्याला लिहायचं असेल, बरोबर, आपल्याला छापवायचं असेल, एक्सेल मध्ये आपल्याला फॉर्म्युला टाकायचे असतील, बेरीज वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, जलद गतीने करायचं असेल, ते सहजतेने शक्य होण्यासाठी आपल्याला याचा वापर होतो. म्हणजे संगणकाकडून एखाद्या ऑफिसचे काम डिझाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेअर बनवून घेतलेली असतात. बघा, त्याचबरोबर पुढे पाहूया सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर. डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर, ओके, डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर.
आता डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर याला लँग्वेज सॉफ्टवेअर असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? लँग्वेज सॉफ्टवेअर म्हणतात. डेव्हलपमेंट सॉफ्टवेअरला काय म्हणतात? लँग्वेज सॉफ्टवेअर. आपण या आधी पाहिले की ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे संगणकाचा उपयोग करून घेताना त्यापासून काय होतं? रिझल्ट मिळू शकतो, बरोबर. परंतु हे रिझल्ट दिसण्यासाठी देण्यासाठी संगणकाला सांगणाराही कोणीतरी असतो, बरोबर आहे. मग वेगवेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना समजेल अशी सूचना देण्याचं काम डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर करतं. कोणतं सॉफ्टवेअर? डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर करते. लक्षात येते. आणि यामध्ये बेसिक, कोबोल, सीसी प्लस प्लस, व्हिज्युअल बेसिक सॉफ्टवेअर येतात. बघा याच्यामध्ये काय काय असतं तर बघा बेसिक आहे, कोबोल आहे, सीसी आहे आणि सीसी प्लस प्लस, व्हिज्युअल बेसिक सॉफ्टवेअर असतात. लक्षात घ्या. वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या संगणकाला भागाला समजेल अशा सूचना देणाऱ्या डेव्हलपमेंट याला कामाला काय म्हणतात? डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूया ऑपरेटिंग सिस्टीम. आता पुढे काय पाहूया? ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम संगणकाच्या आणि काम करणाऱ्या व्यक्तीच्या संगणकाशी सुसंवाद व्हावा यासाठी कोणत्या तरी माध्यमाची काय असते? आपल्याला गरज असते. आणि हा संवाद प्रोग्रामच्या माध्यमातून काय केला जातो? साधला जातो. या प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. या प्रोग्रामला काय म्हटलं जातं? ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हटलं जातं किंवा ओएस देखील म्हणतात. डॉस असेल, युनिक्स असेल, विंडोज असेल, ऍपल यांसारख्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. यांसारख्या काय आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. आता इंटरनेट बघूया. इंटरनेट 1969 मध्ये अमेरिकेने बघा अनुदान दिलेल्या एका प्रोजेक्ट मध्ये इंटरनॅशनल संगणक नेटवर्क विकसित केले. आणि हे जगातील छोट्या नेटवर्कला जोडणारे नेटवर्क म्हणजे काय आहे? इंटरनेट होय. आणि 1992 मध्ये म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये सेंटर फॉर युरोपियन न्यूक्लिअर रिसर्च मधून CERN वेब अर्थात वर्ल्ड वाईड वेब WWW आपल्या पर्यंत पोहोचले. मग याच्या पूर्वी इंटरनेट म्हणजे काय? ग्राफिक्स, ॲनिमेशन, ध्वनी, व्हिडिओ इंटरफेस नसलेलं माध्यम होतं. आणि वेबमुळे काय झालेलं आहे तर या सर्व गोष्टी नेटवर पाहणे काय झालं आपल्याला शक्य झालं. आणि त्याचबरोबर इंटरनेट 21व्या शतकातील एकमेकांच्या संपर्कात प्रभावी साधन बनलं गेलं. बघा इंटरनेट वायर, केबल, सॅटेलाइट यांच्याशी जोडून बनले आहे. तर वेब इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या डाटा सही जोडून घेतो. तो वेब इंटरनेटचा वापर खालील गोष्टी सामान्यतः काय केल्या जातो. लक्षात येतोय. इंटरनेट 21व्या शतकातील एकमेकांच्या संपर्काचं काय बनलेलं आहे? प्रभावी साधन बनलेलं आहे. इंटरनेट वायर असेल, केबल असेल, सॅटेलाइट असेल यांच्याशी जोडून बनलेलं आहे. तर वेब इंटरनेट उपलब्ध असलेला डेटा सही जोडून देतो आणि तो वेब इंटरनेटचा वापर खालील गोष्टींसाठी सामान्यतः काय करत असतो? वापर करत असतो. बघा इंटरनेटद्वारे केली जाणारी ही एक लोकप्रिय बाब आहे. सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. तुम्ही ईमेलच्या द्वारे तुम्ही कुठल्याही म्हणजे नाही का जगातील व्यक्तीशी संपर्क साधू शकता. आवडीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी भाग घेऊ शकता. इतकेच नाही तर तुम्ही स्वतःच म्हणजे वेबसाईट बनवू शकता. स्वतःच काय करू शकता? वेबसाईट बनवू शकता. यानंतर बघूयात आपण शॉपिंग. ओके. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही शॉपिंग करू शकता. बरोबर. आपण वेगवेगळ्या वस्तू घ्यायची असेल, एखादी वस्तू खरेदी करायची असेल, आपण घरात बसूनही ती इंटरनेटच्या द्वारे आपण शॉपिंग करू शकतो. एखादी वस्तू विकत घेऊ शकता. बाजारात आलेल्या नवीन वस्तूची माहिती आपल्याला नेटमुळे भेटत असते.
बरोबर की नाही? इलेक्ट्रॉनिक कार्ड, डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता. लक्षात घ्या. म्हणजे इंटरनेट आहे तर ते किती फायद्याचं आपल्याला आहे हे लक्षात तुम्हाला येत असेल, हो की नाही? आपल्याला बर्थडे असेल, एखादं गिफ्ट घ्यायचं असेल किंवा आपल्या मैत्रिणीला गिफ्ट द्यायचं असेल तर आपण काय करतो? ऑनलाईन सर्च करतो. अरे कोणती छान वस्तू असेल, बरोबर? नेटचा वापर करून आपण शोधण्यास मदत होते. त्याचबरोबर आपण शॉपिंग ही करू शकतो. बघा, सर्चिंग म्हणजे एखाद्या विषयाची माहिती शोधणे इंटरनेटमुळे काय झालेलं आहे? सोपं झालं आहे. जगातील कुठल्याही वस्तूची अथवा गोष्टीची माहिती आपल्याला हवी असल्यास, साधा कप जरी म्हणला तरी त्याची जरी माहिती हवी असल्यास आपण इंटरनेटवर कप टाकलं, लिहिलं तरी त्याची माहिती आपल्याला मिळते. शिवाय ई बुक मध्ये कुठल्याही ग्रंथालयाची बुक्स असतील, पुस्तक असेल, आपणास नेटवर फ्री मध्ये वाचायला भेटतात. शिवाय ऑनलाईन न्यूज असतील आपल्याला वाचायला, व्हिडिओद्वारे बघायला मिळतात. लक्षात येत आहे की म्हणजे वेगवेगळं जे आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. त्यात न्यूज बातम्या सुद्धा आपल्याला संदर्भातील काही असतील तर ते माहिती आपण पाहू शकतो. त्याचबरोबर मनोरंजन बघितलं तर या विषयावर सांगावं तेवढं कमी आहे, कारण या विषयावर इंटरनेटवर भरपूर माहितीचा खजाना आहे. संगीत असेल, चित्रपट असेल, मासिक असेल, तसेच ऑनलाईन चित्रपटही असतील, आपण नेटवर पाहू शकतो. बघा, सध्या ऑनलाईन गेम्स ही नेटवर उपलब्ध आहेत. बरोबर, गेम्स वेगवेगळ्या आहेत. नृत्य असतील, चित्र असतील, चित्रपट असतील, गाणी असतील, सर्व काही आपल्याला मनोरंजन हे संगणकावर पाहायला मिळतं. म्हणजेच इंटरनेटचा वापर करून आपल्याला पाहायला मिळते. इंटरनेट आणि दूरध्वनी या दोन्ही यंत्रणा सारख्याच आहेत. जशा प्रकारे टेलिफोन ची केबल जोडली जाते तशाच प्रकारे संगणकालाही इंटरनेट जोडले जाते. इंटरनेट ज्या वेळेस तुमच्या संगणकासोबत जोडले जाते तेव्हा तुमचा संगणक हा जगातील भल्या मोठ्या संगणकाचा भाग बनतो. कारण त्यावेळेस आपण जगातील कुठल्याही ठिकाणी नेट माध्यमातून जाऊ शकतो. गुगल अर्थ एक असं इंटरनेटवरील साईट आहे की कुठल्याही देशामधून फोटो आपण पाहू शकतो. इंटरनेट बरोबर जोडणी करण्यासाठी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरची ISP हे आपल्याला इंटरनेट जोडणीसाठी ऍक्सेस देते आणि हा ऍक्सेस लोकल नेटवर्क माध्यमातून किंवा टेलिफोन माध्यमातून असतो. म्हणजे बिनतारी असतो किंवा वायरलेस कनेक्शन इंटरनेटचे मॉडेम जोडू शकतो. म्हणून इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी आपण संगणक ब्राउझरचं असणं काय आहे? गरजेचं आहे. म्हणून या मायक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खूप लोकप्रिय ब्राउझर्स आहे. म्हणजे बघा, संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउझर्स आहेत. वेबसाईटचे नाव किंवा URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स माहिती असणे गरजेचे असते. संगणकामधील डाटाची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात येणाऱ्या नियमांना प्रोटोकॉल असं म्हटलं जातं. HTTP हॅश हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे. काय आहे? प्रोटोकॉल आहे. तर .com म्हणजेच कम्युनिकेशन होय. हे सर्वांच्या लक्षात आलंच असेल. ओके, थँक्यू.